बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। ही जी महायुती, या महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, युवा सेनेचे जिल्हा संघटक भरत पाटील कदम, या ठिकाणी शिवसेनेचे सर्व उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, मार्केट कमिटीचे सर्व संचालक, गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी, गावातील सर्व माळकरी टाळकरी ज्येष्ठ मंडळी, सर्व युवक आणि खऱ्या अर्थाने मोहन भाऊ प्रकाश भाऊ, सर्व नावाचा उल्लेख करणं या ठिकाणी महत्वाचं आहे। परंतु 10 सभा आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहे आणि म्हणून गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व मला माफ करतील का सर्वांचा नावाचा उल्लेख या ठिकाणी मी केला नाही। विधानसभेची होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने एका बाजूला विकासाचं काम आणि दुसऱ्या बाजूला फक्त टीका आणि टोमणे मारण्याचं काम त्या ठिकाणी सध्या वैजापूर तालुक्यामध्ये चालू आहे। मी या ठिकाणी खूप काही वेगळं सांगण्याची गरज नाही। 5 वर्षापूर्वी माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या पोराला तुम्ही आमदार केलं आणि आमदार केल्यानंतर जर तुमचं मन जर तुम्हाला जर सांगत असेल का 5 वर्ष रमेश बोरणारे या आमदारांनी चांगलं काम केलं, तर तुम्ही 30 वर्षापासून मी हातामध्ये जो धनुष्यबाण घेतला त्याला तुम्ही त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे। या ठिकाणी श्री क्षेत्र चांडगाव मध्ये आपण प्रचाराच्या निमित्ताने बोलत असताना मी फक्त 3-4 गोष्टीची चर्चा प्रामुख्याने या ठिकाणी करणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी मी पाहायचो, ऐकायचो का चांडगाव असेल, नांदगाव असेल, दोन्ही पानव असेल, लाख असेल, आगूर असेल, रोटेगाव असेल, वैजापूर शहर असेल, भगगाव असेल, फुलेवाडी असेल, गायकवाडवाडी असेल, या संपूर्ण परिसरामध्ये ज्या नारंगी सारंगीचं वरदान त्या ठिकाणी आपल्याला ठरलेलं आहे, त्या नारंगी सारंगीचं पहिलं काम करण्याची भूमिका मी आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी घेतली। 38 कोटी रुपये मंजूर केले सागर भाई, त्यापैकी फक्त 20 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले। वैजापूर तालुक्यामध्ये 12 कोटी रुपये आणि येवल्या तालुक्यामध्ये अशोक 8 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च झाले, 20 कोटी रुपये खर्च आहे। परंतु नारंगी सारंगीचा कायमचा जो प्रश्न आहे, पालखेड धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी आलं पाहिजे, तर या वर्षामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही आता चालता फिरता पाहताय का पालखेडच्या ओव्हरफ्लोचं पाणी आमच्या नारंगी सारंगीमध्ये त्या ठिकाणी या वर्षापासून येऊ शकलं आणि त्याचं पहिलं पाणी पूजन आपण आता 2 महिन्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी नांदगावला केलं। म्हणजे जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता, तो जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं पहिलं आमदार झाल्यानंतर काम त्या ठिकाणी आपण केलं। कुणी काय म्हणत असेल मला माहित नाही, परंतु नारंगी सारंगीला पालखेडचं ओव्हरफ्लोचं पाणी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, ही भूमिका माझ्यासारख्याने घेतली। या पट्ट्यामध्ये एमएससीबीचा खूप मोठ्या प्रमाणात विषय होता, सर्व पदाधिकारी या ठिकाणी बसलेले, परंतु जसं नारंगी सारंगीला पाणी आलं पाहिजे तसं एमएससीबीचं सबस्टेशन झालं पाहिजे, ही अनेक वर्षाची त्या ठिकाणी जो प्रश्न होता तो नंबर 2 ला त्या ठिकाणी मार्गी लावला। 90% त्या ठिकाणी काम झालं। मी आता 8 दिवसापूर्वी आचारसंहिता लागण्याच्या अगोदर कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, म्हणलं बाबा मतदान होण्याच्या अगोदर चालू झालं पाहिजे, आणि म्हणून दुसरं काम केलं का सबस्टेशनचं 33 केव्ही सबस्टेशन आपल्या चांडगावच्या परिसरामध्ये मंजूर करण्याची भूमिका त्या ठिकाणी मी घेतली। तिसरा विषय का तुम्ही जर 5 वर्षापूर्वी चांडगावचं जर पाहिलं तर गोविंद भाऊ, रमेश भाऊ, कोणत्याही बाजूला जर रस्ता जर पाहिला तर घंटी सोडून सगळंच वाजायचं। मुद्दाम उल्लेख केला मी, सायकलची घंटी सोडून सगळंच वाजायचं। इकडे जर आम्ही पानवला गेलो, लाखाला गेलो, बिलवणीला गेलो तर मला अनेक लोक, अनेक शेतकरी भेटायचे आणि मला सांगायचे, बोरराय सर
आम्ही 25 वर्ष झाली या रस्त्याची वाट आम्ही पाहतोय, तो रस्ता त्या ठिकाणी होऊ शकला नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण जेवढे जेवढे रस्ते त्या ठिकाणी केले, चांदगावच्या पट्ट्यामध्ये, नांदगावच्या पट्ट्यामध्ये, पानवच्या पट्ट्यामध्ये, त्यामध्ये साबीर भाई पहिला रस्ता त्या ठिकाणी आपण केला तो म्हणजे नांदगाव पासून चांदगाव पर्यंत आणि चांदगाव पासून तर जरूर पर्यंत. मला प्रामुख्याने या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना सांगायचंय का ज्या रस्त्याची कधी आपण स्वप्नातही त्या ठिकाणी विचार केला नव्हता, या ठिकाणी रमेश दादा आहे, नाना भाऊ आहे, नवनाथ भाऊ आहे, सचिन आहे, प्रमोद भाऊ आहे, प्रवीण भाऊ आहे ना, अशोक भाऊ आहे, आमचे गोविंद भाऊ आहे, ज्या रस्त्याची स्वप्नात गणेश भाऊ तुम्ही कधी म्हटले नसल का हा रस्ता त्या ठिकाणी होणार आहे, तो जरूरचा रस्ता इकडचा रस्ता होता. परंतु चांदगाव पासून तर जरूरचा रस्ता मी अनेक वेळेस त्या ठिकाणी पाहिलो. एका वेळेस दसऱ्या विधीला इथं आलो, अक्षरशः माझ्या समोर 2 मोटरसायकली स्लिप झाल्या. परंतु माझी भूमिका होती का नांदगावचा रस्ता चांदगावचा रस्ता जरूर, फक्त जरूर आपण थांबलो नाही तर 17 किलोमीटर धोंदलगाव पर्यंत म्हणजे एकाच रस्त्याला 7-8 गावं जोडण्याचं पवित्र काम आपण त्या ठिकाणी नंबर 1 ला केलं. गेल्या अनेक वर्षापासून प्रश्न होता का लाखाचा रस्ता होईल का, लाखाचा रस्ता होईल का. मला आता या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ काळू पाटील या ठिकाणी, काळू काका हजर नाही, सीताराम भाऊ मला निवडणुकीची आचारसंहिता लागली त्या दिवशी काळू पाटलांनी काकांनी फोन केला. मला म्हणले बाकीचं काही नाही, आमच्या रस्त्यावाले तुम्हाला सोडणार नाही. आमचा जो रस्ता झाला लाखाचा, बिलवणीचा, पानवचा, तो अत्यंत मोठा रस्ता त्या ठिकाणी केला. आणि म्हणून दीपक भाऊ चांदगाव पासून तर पानव पर्यंत आणि पानव पासून तर लाखापर्यंत, बिलवणी पर्यंत तो रस्ता जोडण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. आणि वर कधी पानवला कधी वाटलं होतं खालचं पानव वरचं पानव एक होईल, तोही रस्ता आपण त्या ठिकाणी केला. म्हणजे रस्त्याचं जाळं तयार करण्याचं काम केलं. ज्या कायमच्या सुविधा, मग तो पाण्याचा प्रश्न असू द्या, एमएससीबीचा प्रश्न असू द्या, रस्त्याचा प्रश्न असू द्या, त्या कायमस्वरूपी मिटवण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं. आणि मातोश्री पानंद रस्ते आता तुम्ही ठरवा कोणकोणते झाले. मोहन भाऊ तुम्ही तो गट सोडला आणि त्या दिवशी 4 दिवस अगोदर मोहन भाऊची एक पोस्ट मी पाहिली. त्यांनी सांगितलं, त्यांनी त्यांची शोकांतिका व्यक्त केली आणि त्यामध्ये उल्लेख केला का मी ज्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते, मी ज्या पक्षाचे 20 वर्ष खासदार म्हणून त्यांनी काम केलं, परंतु माझा 2 किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी ते करू शकले नाही. मी मोहन भाऊला त्या दिवशी फोन केला, म्हणलं मोहन भाऊ याच कारणासाठी त्यांना मी सोडून इकडे आलो. कारण आम्ही 20 वर्ष ज्यांना खासदार म्हणून काम केलं, मला सांगा प्रमुखाने का ज्याला 20 वर्ष खासदार म्हणून काम केलं, या पट्ट्याचा विचार जर आम्ही केला, या सरकारचा विचार जर आम्ही केला, तर त्यांनी एक वीट लावण्याचं उदाहरण आमच्या समोर तुम्ही द्या. पानववाल्यांनी उठून मारवून सांगावं, लाखावाल्यांनी सांगावं, चांदगावमध्ये सांगावं का 20 वर्ष झाले ज्याला आम्ही खासदार म्हणून डोक्यावर घेतलं. तुमच्या समाजाचे जातीपातीवर तुम्ही जे राजकारण करता, तुमच्या समाजाचं 100 मतदान नसताना सुद्धा 20 वर्ष खासदार या लोकांनी तुम्हाला केलेलं आहे. परंतु तुम्ही काही करू शकले नाही, विरोधी पक्ष नेता काही करू शकला नाही. आणि म्हणून मोहन भाऊला मी विनंती केली, मोहन भाऊ सोबत राजू भाऊ आले आणि जे जे एक गणेश भाऊ सर्व मंडळी त्या ठिकाणी आली. मी सर्वांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देईल. मी या ठिकाणी सांगतो, होय मी शिंदे साहेबांसोबत गेलो, होय मी शिवसेनेत गेलो, धनुष्यबाणात परत गेलो. 30 वर्ष मी काम करतोय, 30 वर्षामध्ये मी शिवसेना सोडली नाही, मी धनुष्यबाण सोडला नाही. तुम्ही शिवसेना सोडली, तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले. आणि म्हणून 30 वर्षापासून काम करत असताना शिवसेना आणि धनुष्यबाण एकच निशाणी त्या ठिकाणी घेऊन बाहेर पडलेलं आहे. माझ्यावर टीका होती का रमेश बोरणारेने तिकडे गेला. अरे मी कुठे नाही गेलो, मी शिवसेनेचे आजही गळ्यात पट्टा, हे इथं धनुष्यबाणाचे. आणि मग मला तुम्ही सांगा, तुम्ही जर मला जर वेगवेगळा शब्द जर वापरीत असाल, तर आता माझ्या समोर तुम्ही जो उमेदवार दिला त्यांनी किती पक्ष पाहिले, तुम्ही काही विचार करणार आहे की नाही एका गोष्टीचा. तुम्ही त्या ठिकाणी मला सांगता का तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं.
आणि मग तुम्ही जो उमेदवार माझ्या समोर दिला मग तुमच्याजवळ एकनिष्ठ नव्हता का कुणी? हाही प्रश्नही का नाही? तुम्ही कोणाला विचारणार आहे का नाही? आणि म्हणून त्या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगतो का होय मी शिवसेना शिंदे साहेबात गेलो. कारण काय, मी जर शिंदे साहेबांसोबत दीपक भाऊ जर गेलो नसतो तर साखर कारखाना होऊ शकला नसता. नंबर 1, मी जर शिवसेना शिंदे साहेबांसोबत गेलो नसतो तर एवढे मोठे रस्ते होऊ शकले नसते. मी जर शिंदे साहेबांसोबत गेलो नसतो तर आता शेवटी गणेश भाऊ या ठिकाणी बसले, एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागू शकला नसता. मी जर शिवसेनेत गेलो नसतो तर 15 गावचं रामकृष्ण गोदावरीचं डोक्यावरचं कर्ज दादा ते माफ झालं नसतं. आणि म्हणून होय ना मी शिवसेनेसोबत शिंदे साहेबांसोबत गेलो, परंतु त्याचं कारण समजून घ्या. तुमच्याकडे राहिलो ना 2.5 वर्ष. मला या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व विचार करणारे विजू भाऊ आहे ना, विजू भाऊ म्हणून तो तुमचं नाव घेतलं. विजू भाऊ, मी जर इकडं जर राहिलो असतो तर शेवटी 285 कोटी रुपयाचं सेनी देवगाव बंधारा मंजूर झाला, तो होऊ शकला नसता. मी शिंदे साहेबांना सांगितलं माझे हे कामं जर होत असेल तर मी तुमच्या सोबत येणार म्हणजे येणार. आणि या सगळ्या अटी घातल्या आणि मग शिंदे साहेबांसोबत गेलो. शिंदे साहेबांनी काय वाईट केलं? जे विचार हिंदुत्वाचे, जे विचार साधू संतांचे, ते विचार घेऊन आपण त्या ठिकाणी शिंदे साहेबांसोबत साबीरभाई काम करतोय. बरोबर आहे. मराठवाडा वॉटर ग्रिड 1075 कोटी 60% काम झालं. आज मी या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी रावसाहेब काका सांगणारे मदन नाना का जर मी त्या ठिकाणी गेलो असतो तर 1075 कोटीची वॉटर ग्रिड होऊ शकली नसती. आज सगळ्या गावात फिल्टरचं पाणी मिळणार आहे. या सगळ्या गोष्टीची प्रामुख्याने आता विचार करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. मग मी सांगितलं का मी हे काम करू शकलो. विरोधक काय बोलताय, चांडगावला फेरी झाली की नाही मला माहित नाही. साबेरभाई त्यांचं जी फेरी आहे त्यामध्ये शब्द आहे संवाद यात्रा. संवाद, अरे आता काय संवाद साधणारे सगळे गेल्यावर. हा संवाद कधी साधायला पाहिजे होता? 1-2 वर्ष पहिले तुम्ही बीजेपी मध्ये होते, काहीतरी काम तर करून घेता आलं असतं की नाही? आता तुम्ही दोघं पण इथं आहे, काम करून घेता आलं असतं की नाही? पण संवाद कधी? टोकावर आल्यावर संवाद. तुम्ही आपल्या रथावर पहा काय शब्द आहे, जन आशीर्वाद. आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी विजू आपण त्या ठिकाणी सुरुवात आहे. संवाद तर कधीच झाला आपला. संवाद झाला, विकासाचे कामं झाले, विहिरी झाल्या, गायगोठे झाले, शेततळे झाले, त्या ठिकाणी सिमेंट बांधारे झाले. आता साबीरभाई खरं तर यादी नाही, मी बुकलेट तुमच्या समोर दिलं. मी 5 वर्षामध्ये काय काय काम केलं. आज विरोधक माझ्यावर बोलतात. मोहन भाऊ बोलले सूत्रसंचालन करताना. एक ठिकाणी एक जण बोलला दीपक भाऊ, अरे म्हणला तुम्ही बोलू नका, खालचे पेवर लोकही बोलणारे सरनी दिलेले, वरचा सभागृहही बोलणारे सरचा आहे, आणि तुम्ही ज्या चांगल्या गुळगुळीत रस्त्याने आले तो रस्ताही बोलणारे सरनीच केलेला आहे म्हणे. याच्यापेक्षा काय वेगळं आहे हो? काय पाहिजे ना आम्हाला? आणि म्हणून त्या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी मग सांगणार आहे का जेवढं आपण काम केलं, परंतु विरोधकाला आपल्यावरती बोलण्यासाठी जागाच नाही. काल एक जण बोलला का वैजापूर शहराचा ज्या माणसाने 15 वर्ष विकास केला त्या माणसाला मतदान करा. मी जर 150 कोटी जर दिले नसते ना, गल्ली गल्लीत तुम्हाला धरलं असतं. साबेरभाई तुम्हाला राग ना काही होऊ देऊ, गल्ली गल्लीत. कारण जेवढे रस्ते वैजापूर शहरामध्ये झाले, तुम्ही कोणत्या बाजूला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ जाऊन उभा राहा, तुम्हाला जिकडं दिसल तिकडं 4 लाईन आहे. कधीपासून झालं हे? हा जो कायापालट झाला हा काय 19च्या अगोदर आहे का? तुम्ही सर्व आता जवळची कंपनी, आम्ही धुळकात पडलो होतो नांदगाव पासून तो वैजापूर पर्यंत, काय हाल होती आमची. आणि हे सगळे रस्ते त्या ठिकाणी आपण करू शकलो. वैजापूर शहरामध्ये तुमच्या पार जन्माच्या नोंदणीपासून तर स्मशानभूमी, दशक्रिया विधी, सगळ्या जाती धर्माचे मंगल कार्यालय. साबेरभाई एका जाती धर्माला मी सोडलं नाही, सगळ्या जाती धर्माचे मंगल कार्यालय बांधून त्या ठिकाणी पूर्ण केले. जर तुम्ही जर दशक्रिया विधीचा घाट जर पाहिला तर मला एक जण म्हणला घाट आहे मंगल कार्यालय, म्हणजे एवढं चांगलं काम
आपण वैजापूर शहरामध्ये त्या ठिकाणी करू शकलो. वैजापूर शहराची जनता ही सज्ञाने, मला बऱ्याच जणांचे फोन येतात, मला म्हणले बोराडे सर चिंता करू नका, त्यांच्यापेक्षा 1000 जर जास्त नाही पडलं तर मग आम्हाला बोला. वैजापूर बरोबर आहे. आणि म्हणून प्रामुख्याने माझ्यावरती जे टीका टिप्पणी केल्या जाते त्यांनी सुद्धा स्वतःला समजून घेतलं पाहिजे आपण काय करतोय, कोणावर टीका करतोय. मी एक सोडलं नाही. संजय गांधी साबेरबाईंनी उल्लेख केला, 25,000 लोकांना पगार चालू आहे. 25,000. आता मागच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याच्या अगोदर 7,000 फायली मंजूर केल्या आपण. 7,000. विहिरीचा विचार केला तर कितीतरी विहिरी, 7-8 हजार विहिरी आहे. गाय गोठे तेवढेच, शेततळे तेवढेच. या सगळ्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी पुढे आहे. आणि म्हणून बोलण्यासारखं खूप आहे. मी आपल्याला नम्रपणाने विनंती करणार आहे का 5 वर्ष मी काही करू शकलो, परंतु अजूनही खूप काही करणं बाकी आहे. चांडगाव रोटेगाव जोडायचंय, बरेच काम आहे. माझे सगळे पाठ आहे, मला काही समजून सांगण्याची गरज नाही. शाळेचे पेवर टाकून दिले, अजून आम्हाला कॉन्क्रीट रस्ता करायचा. आमची मुलं त्या ठिकाणी जात आहे. या ठिकाणी देवठाणचा 2 किलोमीटर रस्ता पानंदमध्ये घेतला खडीकरण, परंतु त्याचंही डांबरीकरण बाकी आहे. या सगळ्या गोष्टीचा प्रामुख्याने जर विचार जर केला तर मी 25 वर्षापासून तालुक्यामध्ये राजकारण करतोय. साबेरभाई, मी तर विरोधकाला फक्त एकच चॅलेंज करणार आहे का तुम्ही वाकल्यापासून डोनगाव पर्यंत आणि डोनगाव पासून बगडी पर्यंत आणि बगडी पासून देरड्यापर्यंत फक्त गावाचे नाव आणि रस्ते सांगा. चॅलेंज हे माझं ओपन. अहो मी तरी सांगतो, मी तर डायरेक्ट सांगतो. एक दिवस मला अशोक भाऊनी सांगितलं, सुनील काका नाही की मला सांगितलं, मला म्हणले बोरनाडे सर ते असं असं आहे. म्हणलं हा ते चिंचेचं झाडापर्यंत आपल्याला करायचंय. ते तर परेशान झाले. ते मला आता पुढे बोलत नाही. एवढंच नाही भागीनाथ दादा, कोणत्या किलोमीटरवरती पुलाचं काम करणं बाकी, इतकं बारीक नकाशा केला. आणि आता संवाद निघाला आणि संवादामध्ये ते सांगायला लागले का आता आम्ही संवाद साधणारे. अरे संवाद साधणारे कामं कधी करणारे, मी तर कामं केले ना. आणि म्हणून आपल्याला प्रामुख्याने विनंती करतो का मी काही शिवसेना सोडली नाही. माझ्यावर जो आरोप होतो, मी धनुष्यबाण सोडलं नाही. गेल्या 30 वर्षापासून धनुष्यबाणाचं काम करतोय. 20 वर्ष स्वर्गीय आर्यवाणी साहेबांसोबत काम केलं, धनुष्यबाणाचं काम केलं. तुम्ही मला 5 वर्षापूर्वी निवडून दिलं, धनुष्यबाणावर निवडून दिलं. मी झेडपी मेंबर झालो, धनुष्यबाणावर झालो. आणि आता धनुष्यबाणला मतं मागतोय, टेंब्याला मतं मागत नाही. बरोबर आहे. या ठिकाणी प्रामुख्याने विनंती करणार आहे का जर चांगलं काम जर असेल तर त्या ठिकाणी मला परत एकदा पुन्हा आपली सेवा करण्याची त्या ठिकाणी आपण संधी द्यावी. त्या ठिकाणी एक चिठ्ठी आली का आदिवासी समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे वैजापूर तालुक्यामध्ये अंकल, मी म्हणतो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पुतळे वैजापूर तालुक्यात बसले. 40 पुतळ्या स्मारक करून दिलं. 40 पुतळ्याला युवकांनी पाहिलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे उभा राहिले ते पुतळे त्या ठिकाणी स्मारक तयार करून देण्याचं काम केलं. अहिल्यादेवी होळकर, माता अहिल्यादेवी होळकरांचं पुतळा 4 ठिकाणी उभा आहे, त्याचं स्मारक बांधून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. वैजापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असू द्या का वैजापूर शहरामध्ये महाराणा प्रतापजी असू द्या, आज शहरामध्ये दोन्ही पुतळ्याचं काम किती प्रगती पथावर आहे. युवकांनी फक्त चक्कर मारावा. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि तिकडे महाराणा प्रताप, तिन्ही पुतळ्याचं काम प्रगती पथावर आहे. आणि म्हणून हे सगळं आता एकलव्य महाराजांचं या ठिकाणी मला चिठ्ठी आली. मी निश्चित सांगेन का एवढे पुतळे आपण त्या ठिकाणी करू शकलो. निश्चित तुमच्याही कामामध्ये त्या ठिकाणी तुम्ही सांगाल त्या पद्धतीने मदत करण्यासाठी आपण अहोरात्र त्या ठिकाणी तयार राहतो, एवढा त्या ठिकाणी शब्द देतो. आणि परत जाता जाता विनंती करतो का 218 गाव आहे, 218 गावापैकी बरेच 40-50 गाव आपले पूर्ण झाले. आज 10 गाव आहे, उद्या 10 गाव आहे. आणि म्हणून जर चांगलं काम असेल है ना, कधी जातीपंत नाही, कधी भेद नाही, कधी पक्षपातीपणा नाही, कोणावर जास्त टीका नाही. आज तरी थोडस दीपक बोललो मी, नाहीतर कोणावर टीका करत नाही. कारण शेवटी मी ब्रह्मलीन हरिभक्त पारायण नारायणगिरीजी महाराजांचा जवळचा शिष्य. आणि म्हणून विनंती करणारे का जेव्हा समोरून थोडा वार होतो मोहनभाऊ, तेव्हा थोडं कोईना जाग येते है ना. आणि म्हणून आपल्याला विनंती करतो का
मतदानाच्या दिवशी सकाळी उठा आणि धनुष्यबाण यावरती आपण जास्तीत जास्त मतदान त्या ठिकाणी करा. माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या पोराला परत एकदा वरती जाण्याची संधी द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.